दिनांक 1 मार्च 1988 लेखक श्री के देवधर यांच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज या पुस्तकातून. श्री शिवशंभू अवतरला. गडाखालच्या दऱ्याखोऱ्यांवर सावलीचे दाट आवरण पसरत चालले होते, तरी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छ सूर्यप्रकाश अद्याप रेंगाळत होता. गडावरील शिवाईच्या मंदिरात काही मंडळी हलक्या आवाजात बोलत बसली होती. गप्पा जरा रंगू लागल्या. एवढ्यात बुडालो, ठार बुडालो असा टाहोपोडीत सर्जेराव मंदिराच्या पायऱ्या चढून सभामंडपात आले. मंडळी अवाक होऊन सर्जेरावांकडे आश्चर्याने पाहू लागली. सर्जेराव आपल्याच दुःखात चूर होते. कोणाकडेही न पाहता ते सरळ गाभाऱ्याकडे गेले. उंबरठ्यावर डोके दनादन आपटीत म्हणाले, आई शिवाई, मी असे कोणते पाप केले म्हणून माझ्या वाटेला हा दुर्दैवाचा फेरा आला? आई सांग ना, लवकर सांग, हे दुःख आता माझ्याने सहन होत नाही. सर्जेराव उंबरठ्यावर पुन्हा मस्तक आपटण्यास सुरुवात करणार इतक्यात शास्त्रीबुवा पुढे झाले. त्यांनी सर्जेरावांना आवरले. धोतराच्या सोग्याने सर्जेरावांच्या कपाळावरील रक्त टिपीत शास्त्रीबुवा कणव भरलेल्या स्वरात म्हणाले, सर्जेराव, असा त्रागा करायला एवढं झालं तरी काय? काय सांगू शास्त्री बुवा? थांबा जरा वेळ, काहीच सांगू नका. मी तुमची जखम बांधतो, मग सावकाश बोलू. झाडपाल्याचे औषध लावून शास्त्री बुवांनी सर्जेरावांची जखम बांधली. मंदिराच्या मागच्या आपल्या घरातून थोडे कोमट दूध आणून सर्जेरावांना प्यायला दिले. एका रुंद खांबाला पाठ टेकून सर्जेराव मान खाली घालून बसले. बाकीची मंडळी गुडघे उंच करून भोवताली बसली. शास्त्रीबुवा दर्भासनावर बैठक घेत म्हणाले, सर्जेराव, दुःखाला आवर घालून शांत मनाने आता सांगा तुमची हकीकत. शास्त्रीबुवा, काय सांगू, कसे सांगू, कोणत्या तोंडाने सांगू? सर्जेराव, शांत व्हा. तुमची हकीकत कळल्याशिवाय इतरांना तुम्हाला मदत कशी करता येईल? सांगतो, मन फत्तराचे करून सांगतो. गेल्या महिन्यात माझा थोरला मुलगा सूनबाई आणि धाकटा मुलगा गडावरून बाहेर पडली. सूनबाईच्या माहेराला जाण्याकरिता सारेजण मजेत निघाले होते. प्रवासाचे पहिले दिवस उत्तम गेले. मग दुर्दैव आडवे आले. यवनांची एक तुकडी त्यांच्या मार्गात आली. त्यातला एक टार्गट इसम सूनबाईला उद्देशून काहीतरी फाजीलपणे बोलला. थोरल्या मुलाला संताप आला. समशेर उपसून त्याने त्या टवाळाचा हातच छाटला. मग सारे अविंद थोरल्या मुलावर लांडग्याप्रमाणे तुटून पडले. थोरला मुलगा वाघाप्रमाणे लढून स्वर्गाला गेला. माझी सूनबाई मोठ्या धीराची. आपल्या अब्रूचे रक्षण करण्याकरिता तिने बाजूच्या दरीत धाडकन उडी घेतली. प्राण देऊन तिने अब्रूचे रक्षण केले. थोरला मुलगा तर गेलाच, धाकट्या मुलाला त्या मदोन्मत्त यवनांनी मुसक्या बांधून नेले, जुलमाने बाटविले. त्यांच्या हातावर तुरी देऊन धाकटा मुलगा कसाबसा निसटला. आजच तो गडावर परत आला. त्यानेच ही दुर्दैवाची कहाणी सांगितली. आल्यापासून त्याने एकच आक्रोश चालविला आहे, मला पुन्हा हिंदू करून घ्या. शास्त्री बुवा, तुम्ही कराल त्याला हिंदू? त्याला हिंदू धर्मात पुन्हा घ्यायला कोणतीच हरकत नाही. शास्त्राने शुद्धीकरणाला मान्यता दिलेली आहे. पण आजकाल शास्त्रापेक्षा रूढीचे स्तोम जास्त माजले आहे. मी जरी त्याला शुद्ध करून घेतले तरी जमात त्याला आपल्यात घेणार नाही. त्याला कोणी मुलगी देणार नाही. मग काय माझा मुलगा मला आणि आपल्या धर्माला कायमचा अंतरला म्हणता? सर्जेराव, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची शक्ती माझ्याजवळ नाही. शुद्धीची चाल पुन्हा सुरू करण्याचे कार्य एखादा युग पुरुषच करू शकेल. प्रत्यक्ष भगवंतालाच त्याकरता पुन्हा अवतार घ्यावा लागेल. भगवंतांनी अवतार घेतला तरच हा हिंदू धर्म जगेल. मंदिराच्या आवारात गंभीर शांतता पसरली. फिकट होत जाणारा सूर्यप्रकाश सर्जेरावांना उदास वाणा वाटू लागला. त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली. सर्जेरावांची समजूत घालणे कुणाला शक्य नव्हते. सर्जेरावांची हकीकत ऐकून सर्वांचेच भान हरपले. आज सर्जेरावांवर गुदरलेला प्रसंग उद्या दुसऱ्या कोणावरही येणे अगदी शक्य होते. म्लेंछ माजले होते. रयतेच्या देवधर्माला खुशाल पायाखाली तुडवीत होते. शहाजी राजांसारखे पराक्रमी पुरुष प्रवाहाविरुद्ध पोहण्याची धडपड करीत होते, पण म्हणावे तसे यश मिळत नव्हते. लहरी सुलतानाची मर्जी केव्हा फिरेल याचा नेम नव्हता. जुलमी राजकर्त्याप्रमाणे निसर्गही कोपला होता. दुष्काळाचे तांडव नृत्य सुरू होते. अविंध्यांच्या स्वाऱ्यांनी मुलूक उजाड होत होता.
जमिनी ओस पडत होत्या. लांडग्यासारख्या जंगली श्वापदांचा उपद्रव वाढत होता. जीव मुठीत धरून रयत शशाचे जीवन जगत होती. सर्जेरावाच्या केविलवाण्या मुद्रेकडे पाहणे अशक्य झाल्यामुळे शास्त्रीबुवा म्हणाले, सर्जेराव, असे निराश होऊ नका. धीर धरा. यवनांच्या पापाचा घडा भरत आला आहे. मालोजीराव भोसल्यांच्या कुळात प्रत्यक्ष शिवशंभू अवतार घेणार असा देवीचा दृष्टांत आहे. आमचीही तशीच श्रद्धा आहे. शास्त्री बुवा, तो सुदीन लवकरच येऊ, पण तोपर्यंत मी काय करावे? माझ्या मुलाला मी घरात घ्यावे की नाही? शास्त्री बुवा पेचात पडले. सर्जेरावांनी विचारलेल्या प्रश्नाचे ताबडतोब उत्तर देणे त्यांना शक्य नव्हते. त्यांच्या सामर्थ्यापलीकडची ती गोष्ट होती. सर्जेरावांचे सांत्वन करण्याकरता ते म्हणाले, तुम्ही शांत चित्ताने घरी जा, विश्रांती घ्या, आपल्या मुलाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. उद्या गडकऱ्यांना विचारून 4 शिष्टमंडळींच्या सल्ल्याने तुमच्या मुलाबद्दल काय करायचे ते ठरवू. ठीक आहे, सर्जेराव कसेबसे म्हणाले. देवीला पुन्हा वंदन करून सर्जेराव संतपणे पाऊले टाकीत निघून गेले. दिशा अंधारल्या. मंदिरात प्रकाश तेवू लागला. शास्त्री बुवांनी दुपारती आटोपली. सभा मंडपात बैठका अंतरण्यात आल्या. दिवट्या मशालींचा पिवळसर मंद प्रकाश पसरला. हळूहळू मंडळी जमू लागली. टाळकरी आले. मृदुंगावर थाप पडली. तबल्याने ठेका धरला. पांढरा शुभ्र पोशाख करून शास्त्रीबुवा कीर्तनाला उभे राहिले. सर्जेरावांची हकीकत शास्त्रीबुवांच्या मस्तकात फेर धरू लागली. त्यांचा आवाज घोगरा झाला. नमन आटोपल्यावर पूर्वरंगाला सुरुवात झाली. शास्त्रीबुवांच्या मुखातून एकदम धार धार ओळी बाहेर पडल्या. परित्राणाय साधूनां विनाशायाच दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपल्या अस्सलखित वाणीने शास्त्रीबुवांनी विवेचन सुरू केले. श्रोत्यांचे कणे ताठ झाले. कान सावध झाले. डोळे आजूबाजूची सृष्टी विसरले. माजलेले असुर त्यांच्या डोळ्यापुढे नाचू लागले. धरणी आधरल्यासारखी झाली. आकाशात इंद्रधनुसारखे तेजो वलय प्रकटले आणि मग प्रत्यक्ष भगवंतच पृथ्वीवर अवतरले. शस्त्रधारी भगवंतांना पाहून भक्तांनी हात जोडले. असुरांचा पृथ्वीवरून कडेलोट झाला. धर्मचक्र पुन्हा प्रकाशू लागले. परमेश्वराच्या गुणसंकीर्तनाने मंदिराचे आवार काठोकाठ भरले. बुक्का लावल्यावर शास्त्रीबुवांनी भगवान श्रीकृष्णाचे आख्यान लावले. पेंगुळलेली पोरे सावध झाली. कृष्णाच्या बाललीलांनी माता गहिवरल्या. कृष्ण वाढू लागला. कंसाला जळीस्थळी कृष्ण दिसू लागला. कंस संतापाने वेडा झाला. आईबापांना तुरुंगात डांबणाऱ्या कंसाचा मस्तवालपणा वाढू लागला. रयत गांजली. जुलमाला कंटाळून वेडीपिशी झाली. दीनदुबळ्यांच्या अश्रूंचा पूर वाहू लागला. पण कंसाला दया आली नाही. राज्यकर्ते उन्मत्त झाले. जुलमाची पराकाष्ठा झाली. अखेर पापाचा घडा भरला. श्रीकृष्णांच्या पराक्रमाचे वर्णन शास्त्रीबुवांनी विरोचित शब्दात केले. श्रोत्यांच्या छात्या रुंदावल्या. मनगटे शिवशिव लागली. कृष्ण बळीरामांनी सर्वांना भारून टाकले. माजलेल्या कंसाला श्रीकृष्णाने भुईसपाट करून टाकले. असुर नष्ट झाले. धरणीचा भार हलका झाला. सज्जन संकट मुक्त झाले. रयत सुखी झाली. धर्माचे आणि न्यायनीतीचे राज्य सुरू झाले. शास्त्रीबुवांनी कीर्तन संपवल्याचे ध्यानात आल्यावर श्रोते उठले. हळूहळू मंदिराचे आवार रिकामे झाले. देवी समोर समई तेवत होती. बाकी कुठेच प्रकाश नव्हता. शास्त्रीबुवा गाभाऱ्या बाहेर विसावले. शास्त्रीबुवांना काही केल्या झोप येईना. त्यांनी कूस बदलून पाहिली. डोळे मिटले की मन जागे होई. सर्जेरावांची हकीकत डोळ्यासमोर प्रत्यक्ष नाचू लागे. सकाळी सर्जेरावांना काय सांगायचे? बराच वेळ गेला. शास्त्रीबुवांच्या कानात शब्द घुमू लागले. संभवामी युगे युगे. त्या शब्दांनी शास्त्रीबुवांच्या मनावर मोहिनी घातली. ते स्वस्थ घोरू लागले. शास्त्रीबुवा उठा. या घाईने उच्चारलेल्या शब्दांनी शास्त्रीबुवा जागे झाले. मंदिराच्या दरवाजात गडकऱ्यांचे सेवक हातात मशाली घेऊन उभे होते. डोळे चोळीत शास्त्रीबुवा त्वरेने दाराजवळ आले. हलक्या स्वरात त्यांनी विचारले, काय गडबड आहे? सेवकांपैकी एक जण मंदिरात प्रवेश करीत म्हणाला, गडबड काही नाही, आनंदाची बातमी आहे. सौभाग्यवती जिजाऊबाई साहेबांना पुत्र झाला. गडकऱ्यांनी देवी पुढे ठेवायला साखर पाठवली आहे. उद्या सकाळी तुम्हाला लवकर वाड्यावर बोलवलं आहे. गडकऱ्यांना म्हणावे, सकाळी अगदी लवकर मी वाड्यावर हजर होईन. बाळांतिनीची प्रकृती ठीक आहे ना? एकदम ठीक.
गाभाऱ्यात प्रवेश करून शास्त्रीबुवांनी समईच्या वाती सारख्या केल्या. देवीपुढे साखर ठेवून सेवकांच्या जवळ प्रसाद दिला. सेवक निघून गेले. शास्त्रीबुवांची झोप पार उडाली. शिवाईच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन ते म्हणाले, आई शिवाई, तुझ्याच कृपेने शहाजी राजांना हा पुत्र झाला. मालोजी राजांच्या वंशात हा साक्षात शिवशंभूच अवतरला आहे. त्याचा आता सांभाळ कर. त्याला युगपुरुषाचे सामर्थ्य दे आणि यवनांच्या जाचातून ही धरणी मुक्त कर, ही धरणी मुक्त कर. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी.